काही जणांना सुपरमॅन बनायचं असतं, नंतर देवही बनायचं असतं, असं विधान मोहन भागवत यांनी केलं होतं। याच विधानाचा धागा पकडत आता राऊतांनीही बॅटिंग केली आहे। विष्णूचा अवतार समजणारे बहुमतापासून दूर असल्याचं राऊत म्हणतात। भाव को कायम रखकर हमको नया कलेवर समय के अनुसार देते रहता। यहाँ तक विकास करना सोच के विकास किया, वहाँ गए, वहाँ पहुँचने के बाद दिखता है कि इसके भी आगे है। वहाँ जाने के बाद उसको लगता है लेकिन मनुष्य से कोई होते अतिमानव, सुपरमैन कहते सुपरमैन, लेकिन वहाँ रुकता नहीं। उसको लगता है कि देव बनना चाहिए, लेकिन देवता कहते कि हमसे तो भगवान बड़ा है, वो भगवान बनना चाहते। वो वहाँ भी कुछ है क्या रुकने की जगह, कि वहाँ से भी आगे कुछ है, ये कोई जानता नहीं है। ऐसे कह नहीं सकता, नहीं है ऐसे भी कह नहीं सकता। लेकिन एक बात जरूर इससे कहते लोग कि विकास का कोई अंत नहीं है। एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा 13वा अवतार समजते। एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं की प्रभू श्रीराम यांचं बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलोय, ते नसते तर अयोध्येत भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झालीच नसती। एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते। एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीनं, अजैविक पद्धतीनं जन्माला आलो, म्हणजे मला वरून देवानं जन्माला घातलं, अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करते। एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेनचं युद्ध मीच थांबवलं, पण ती व्यक्ती मणिपूरचा हिंसाचार आणि जम्मू काश्मीरमधला हिंसाचार थांबवू शकत नाही। मला असं वाटतं त्याच व्यक्तीविषयी मोहनराव भागवत बोलले आहेत। काही लोक स्वतःला सुपरमॅन समजतात, पण या सुपरमॅनच्या पायाखालची सतरंजी बहुमताची ज्या सामान्य माणसाने खेचून घेतली, तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे असं मी मानतो। तरीही मोहनराव भागवत यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर चिंतन देशाने केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।